इथेनॉलच्या मुद्द्यावरून नितीन गडकरी यांचा राजीनामा व्हायला हवा होता असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। फडणवीसांकडे केसानं गळा कापण्याचं कौशल्य असल्यामुळे प्रधानांपेक्षा ते चांगलं कंट्रोल करू शकतील असंही सपकाळ म्हणाले। सीजेपीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाच्या नंतर राहुल गांधी यांनी अभिजित दिपके किंवा सीजेपीचं एकदाही नाव घेऊन अभिनंदन केलं नाही। या प्रश्नाचं सरळ उत्तर देणं देखील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी टाळलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या आपल्यासोबत आहेत। कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जे काही देशव्यापी आंदोलन घेण्यात आलं, जंतर मंतरवर मोठं आंदोलन झालं, विरोधी पक्षांनीही त्यांना सपोर्ट केला आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा झाला। खरं तर मोदींच्या काळात 12 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडतंय। काय तुमची प्रतिक्रिया आहे? मंत्रिमंडळामध्ये राजीनामा देणार नाही हा जो अहंकार आहे हा चुकीचा आहे। मोदी आल्यापासून त्यांनी जो हेका स्वीकारलाय त्यामधून खोटं बोला पण रेटून बोला ही त्यांची जी मानसिकता आहे ती मंत्रिमंडळामध्ये दिसते। वास्तविक पाहता एवढे गंभीर आरोप सातत्याने शिक्षण मंत्र्यावर होत असताना याआधी त्यांना मंत्रिमंडळातून काढायला पाहिजे होतं, त्यांचं खातं बदलायला पाहिजे होतं, त्या खात्याच्या कारभारात नीटच्या मध्ये पारदर्शकता आणायला पाहिजे होती, मात्र हे केलं नाही। जसं राम मंदिरातला जो मूळ कल्पित आहे त्याला हटवण्याची जशी कुठलीच हिंमत मोदींमध्ये नव्हती, तशीच या कारणामुळे भ्रष्टाचाराच्या आणि या सर्वांमध्ये जो कंट्रोल अनैतिक स्वरूपाचा मिळत होता म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा दिला जात नव्हता। आणि फार मोठा रेटा हा या देशातल्या तरुणाईचा आणि विरोधकांचा निर्माण झाल्यामुळे त्यांना हा राजीनामा द्यावाच लागला। जर हे दिले नसते तर आपलं सरकार उलटून पडतं की काय अशी एक भीती ही मोदींना वाटली होती। आतापर्यंत मोदींच्या सरकारमध्ये खूप वेगवेगळे स्कॅन्डल झालेले आहेत। नोटबंदीच्या वेळेसही ती फेल झाल्यानंतर कुठेतरी राजीनामा व्हायला पाहिजे होता। त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संदर्भात आता इथेनॉलचा फार मोठा घोटाळा आहे, त्या इथेनॉलच्या संदर्भात गडकरींनाही कुठेतरी त्यांचाही राजीनामा व्हायला पाहिजे होता। नाही, पण असं म्हटलं जातंय की 12 वर्षापासून नरेंद्र मोदींचं सरकार आहे, 12 वर्षात विरोधी पक्षांना जे जमलं नाही ते काल परवा आलेल्या या तरुणांच्या गटाने करून दाखवले। कुठेतरी विरोधी पक्षांना ही चपराक आहे। विरोधी पक्ष सातत्याने विरोध करत राहतोय आणि तरुणाईला जे जमलं, तरुणाई आणि विरोधक अशा प्रकारचं एक कुठेतरी हे असणार एक कॉम्बिनेशन होतं। आणि देशातली जी तरुणाई आहे त्या तरुणाईमध्येही काही पक्ष म्हणून तिथे होते आणि आम्ही जुमानणारच नाही हा जो एका आहे हा एका चहूबाजूनी मोदी घेरल्यामुळे त्यामध्ये जर पार्लमेंटमध्येच कॉम्प्रोमाइज झालं असतं, जर पार्लमेंटमध्येच विरोधी पक्ष नसता तरी देखील राजीनामा हा झाला नसता। त्यामुळे इकडे बाहेर रस्त्यावर आणि आज संसदेत अशी दुहेरी कोंडी असल्यामुळे हे या तरुणाईचंच यश आहे हे मान्य करण्यात कुठली अडचण नाही। आंदोलन काल त्यांनी संपवलं। अभिजित दिपकेंनी असं म्हटलंय की आंदोलन संपल्यानंतर त्यांनी असं म्हटलंय, तरुणांना असा संदेश दिलाय की एकाच व्यक्तीला तुम्ही हिरो बनवू नका, आंदोलनाचं श्रेय माझं नाही आणि एकाच व्यक्तीला हिरो बनवल्यामुळे तो व्यक्ती देशाचं वाटोळं करतोय असं त्यांनी एक संदेश दिलाय। राहुल गांधींचा दीर्घ प्रवासातला आपण जर सगळे वक्तव्य बघितले तर जी तत्वज्ञान हे स्वातंत्र्याच्या आधीपासूनचं होतं किंवा सामूहिक नेतृत्व जे काँग्रेस पक्ष सांगत आला तेच आता या देशातल्या बहुसंख्यांना ते मान्य आहे। त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पंतप्रधान होण्याच्या कॅपॅसिटीचे 40 लोक होते, हे काँग्रेसचं वैभव होतं। त्यामुळे आम्ही कधी नेहरूंची पूजा केली नाही। आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, फाउंडर ऑफ द नेशन म्हणताना आम्हाला अभिमानही आहे। महात्मा गांधींचं तत्वज्ञान आम्ही पुढे घेऊन जातोय। मात्र हे दैवतीकरण जे सुरू आहे हा भारतीय जनता पक्षाचा असणारा अजेंडा आहे आणि या देशाचं सार्वभौमत्व हे सर्वात महत्वाचं आहे आणि नागरिक म्हणून आपण सर्व समान आहोत ही भूमिका आपल्या देशाच्या लोकशाहीला स्वीकारली पाहिजे। तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनीच सर्व काही करायचं हे लार्जर दॅन लाईफ हे जे प्रेझेंटेशन आहे हे आपल्या देशाच्या लोकशाही करता अत्यंत घातक आहे। त्यामुळे आपण सर्व सामुदायिक नेतृत्वाच्या अनुषंगानं पुढे गेलं पाहिजे। एवढंच नाही तर नागरिक म्हणून पण आपला आचार, विचार, व्यवहार आणि उच्चार हा जबाबदारीपूर्ण, तर दुसरीकडे या संदर्भामध्ये आपण सातत्याने सतर्क राहिलं पाहिजे।